वाटाणा कचोरी बनवते. तर इथं बघा मी काय काय साहित्य घेतलंय. हळद घेतले, मिरची पावडर, मीठ, तूप घेतले, मैदा घेतला 1 वाटी, वाटाणे घेतले 1 वाटी, बडीशेप घेतले, जिरं घेतलेत, धने, लसण पाकळ्या घेतल्यात 5-6 आणि कोथिंबीर, बेसन पीठ घेतले. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. मैदा मळून घेऊया, मीठ घालूया, ओवा घालूया, तूप घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. आता मैदा आपण मळून घेऊया, थोडं थोडंसं पाणी घालून. मैदा आपला मळून तयार झालाय. तर आता आपण हा झाकून ठेवूया. बडीशेप, जिरं आणि धने आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया आबडधोबड. आपण वाटाणा वाटून घेऊया मिक्सरवरती. कोथिंबीर घालूया, लसण पाकळ्या, तेल घालूया 1 चमचा, 1 पळी. वाटाण्याचं वाटण करून घेतलेलं आपण तेलामध्ये परतून घेऊया. पीठ घालूया, आपण जिरं, धने आणि बडीशेप बारीक करून घेतली होती ती पण घालूया याच्यामध्ये. मिरची पावडर घालूया, मीठ चवीप्रमाणे, हळद घालूया आणि हे परतून घेऊया. तर बघा हे मिश्रण आपलं तयार झाले. तर आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. इथे सगळे गोळे बनवून तयार आहेत. तर आता आपण कचोरी बनवायला घेऊया. लाटून घेऊया, थोडीशी जाडसरच लाटून घेऊया. हा गोळा ह्याच्यामध्ये असा घालून घेऊया. राहिलेल्या कचोऱ्या पण आपण बनवून घेऊया. इथं सगळ्यात कचोरी आपली बनवून तयार झाली. आता आपण तळून घेऊया. तेल पण आपलं गरम झाले. तर कचोरी आपण आता तळून घेऊया.
गुलाबी कलर येईपर्यंत तळून घेऊया. कचोरी आपले तळून झाले, तर आता आपण काढून घेऊया. वाटाणा कचोरी आपली तयार झाली.